हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मिरचीचा ठेचा बनवणार आहोत। तर बघा, त्यासाठी शेंगदाणे एकदम खमंग भाजून घेऊया। तर बघा, गावरान पद्धतीने आज आपण ठेचा बनवणार आहोत। तर बघा, त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, गावरान कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची, गावरान लसूण आणि 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे। तर सर्वात पहिले आपण मिरच्या भाजून घेऊया। बघा, मिरच्या पण आपल्याला एकदम बारीक गॅसवरती खमंग भाजून घ्यायच्या आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तीळ टाकू शकता। हे तीळ ना मिरच्या भाजत आल्यानंतरच टाकून घेऊया, कारण लवकर करपले जातील। बघा, तीळ भाजत आले आहे, तर आपण थोडा वेळ गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर लसूण आणि घेतलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडेसे तेल ओतून चांगलं परतून घेऊया। गॅस ऑन केलेला आहे, तर चला आपण हे चांगले एकदम फ्राय करून घेऊया। थोडेसे तेल ओतूया याच्यामध्ये, जेणेकरून आपली मिरची पटकन बारीक होईल। बघा, 1 चमचा तेल ओतलेला आहे। तर आता याच्यामध्ये मिरच्या फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर नमक टाकून घेऊया। पाहू शकता, मिरच्या छानपैकी भाजलेल्या आहेत। तर आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया, म्हणजे मिरच्या सॉफ्ट होतील आणि पटकन बारीक केल्या जातील। तर पाहू शकता, 5 मिनिटं झालेले आहेत। हे तुम्ही मिक्सरमध्ये किंवा उकळीमध्ये किंवा पाट्यावरही वाटू शकता। तर चला आपण आज हे मिक्सरमधून काढून ठेचा बनवणार आहोत। तर चला आपण हे बारीक करून घेऊया। हा ठेचा जरा जाडसरच ठेवायचा, म्हणजे खायला पण टेस्टी लागतो। खूप खमंग वास सुटला आहे। बघा, या प्रकारचा ठेचा तुम्हाला बनवायचा असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।